राष्ट्रीय पुरस्काराचं समाधान आहेच, पण राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा एखाद्या सिनेमाला मिळतो तेव्हा तो एकट्याचा नसतो. त्याच्या मागे जी 100-150 माणसांची टीम काम करत असते आणि ते सगळे त्याला कारणीभूत असतात. आणि मराठी चित्रपटांना तर खूपच चांगले दिवस आहेत सध्या. एकदम ऊर्जात्मक आणि उत्साहाचं वातावरण आहे. 5 सिनेमांचं नाव त्या राष्ट्रीय पारितोषिकांच्या लिस्टमध्ये होतं वेगवेगळ्या संदर्भांमध्ये आणि त्याचा खूप आनंद झाला. एक गमतीची गोष्ट अशी आहे की हा जो सिनेमा ज्याच्यासाठी मला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, आजचा दिवस माझा, हा बघून मला जीवनगाणी फिल्म्सच्या प्रोड्युसर्सनी बोलवलं. डॉक्टर शैलजा गायकवाड, मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर. आणि त्यांनी आम्हाला हा सिनेमा खूप आवडला. आम्हाला तुम्ही आमच्या संस्थेसाठी सिनेमा बनवा, आमची पहिली निर्मिती आहे. आणि मी म्हटलं काहीच हरकत नाही, आपल्याला फक्त त्या पद्धतीची रचना, कुठला सिनेमा आहे, आणि चर्चेतून हे स्क्रिप्ट आकाराला आलं आणि ही दुसरी गोष्ट तयार झाली. जीवनगाणीचा पहिला सिनेमा आहे, माझा 10वा सिनेमा आहे आणि राष्ट्रीय पारितोषिकाची बॅकग्राऊंड आहे. आणि 1 मेला हा सिनेमा सगळ्या महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रशांत दळवी, अजित दळवी यांनी अत्यंत समर्थपणे याची पटकथेची रचना, मांडणी केली आहे. डायलॉग्स लिहिले, बिटवीन द लाईन्स डायलॉग दिलेत. आणि माझ्याकडे कलावंतांची फौज आहे. विक्रम गोखले, संदीप मेहता, सिद्धार्थ चांदेकर, नेहा पेंडसे, प्रतीक्षा लोणकर, रेणुका शहाणे, आनंद इंगळे आणि सो ऑन. टेक्निकल टीम माझी स्ट्रॉंग आहे. एडिटर जयंत जठार आहे, DOP सुरेश देशमाने आहे, संगीतकार अशोक पत्के आणि मंगेश धाकडे आहेत, शंकर महादेवांनी गाणं गायलं आहे, कीर्ती किल्लेदार आणि मंगेश धाकडेंनी गाणं गायलं आहे. म्हणजे ज्याला शोकेस आहे, उत्सुकता असा सिनेमा आहे. मोठा स्पॅन आहे. जवळपास 40 ते 41 दिवसाचं शूटिंग झालं आणि मराठीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शूटिंग होत नाही, एवढे दिवस शूटिंग होत नाही. आणि राजकीय पार्श्वभूमी पण आहे, परंतु ती नुसती राजकीय नाही, ड्राय नाही. त्याच्यात एंटरटेनमेंट व्हॅल्यू खूप आहे, त्याच्यामध्ये मोटिवेशन खूप आहे आणि सिनेमॅटिक पद्धतीने तो मांडला गेला. त्याची उगीच सरळधोपट किंवा सरळधोपट रचना त्याची नाही आहे. त्याच्यामध्ये डायमेन्शन आहे, त्याच्यामध्ये लेयर्स आहेत आणि त्या पद्धतीने तो सिनेमा बनलेला आहे. उत्सुकता आहे. आजपासून सगळीकडे त्याची प्रसिद्धी सुरू झालेली. तुम्ही लोक त्याला प्रसिद्धी देणार आहात. त्याच्यामुळे प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा चांगल्या पद्धतीने पोचावा, त्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. माझं सगळ्याच नटांकडे लक्ष असतं. म्हणजे मी थिएटरचा पण असल्यामुळे अगदी छोटी मोठी एकांकिकेत बरं कोणी काम केलं तरी ते माझ्या नजरेतनं सुटत नाही, कारण माझा संपर्क असतो. आणि सिद्धूकडे माझं खूप दिवस झाले लक्ष आहे. म्हणजे काही सिनेमांचं नाव न घेता मी सांगतो की त्याच्यामध्ये मुख्य नायक वेगळा आहे आणि हा सहनायक आहे आणि याचं काम लक्षात राहतं सिनेमा संपल्यानंतर. असं जेव्हा वारंवार झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की या मुलाबरोबर काम करायला हवं. आणि या स्क्रिप्टच्या रचनेमध्ये त्याचा नंबर लागला. त्याचा लागला, संदीप मेहतांचा लागला, विक्रम गोखलेंचाही लागला. आणि सिद्धूनी खूप सरप्राईज दिलेला आहे. खूप डिसिप्लिन मुलगा आहे आणि खूप शिस्तबद्ध, खूप विचार करणारा. आणि माझ्याकडे एक बरं असतं की एक पिक्चर करताना मी त्या पिक्चरची संपूर्ण मजा घेतो, त्या पिक्चरचा संपूर्ण अभ्यास घेतो. चला करून टाकूया असं नाही. माझ्याकडे नटांबरोबर डिस्कशन्स होतात, वाचनं होतात, करेक्शन्स होतात. म्हणजे शूटिंगला जाताना नटांना त्यांच्याकडे आधी सीन असतो, त्याला माहिती असतं या सीनच्या आधी काय होणार आहे, नंतर काय होणार आहे, ग्राफ काय आहे, त्याचे कपडे असे का आहेत, त्याचा लूक असा का आहे, तो काय करतो, हे सगळं माहिती असतं. त्यामुळे त्या दृष्टीने खूप कम्फर्ट झोन होता. एक छोटंसं वर्कशॉपच आमचं होत असतं प्रत्येक वेळेला सगळ्या नटांबरोबर. आणि आता जे माझ्याबरोबर एका सिनेमात काम करतात ते दुसऱ्या काम करताना त्यांना खूप अजून कम्फर्ट झोन निर्माण होतो, कारण त्यांना कामाची पद्धत माहिती असते. मला खूप साचेबद्ध पद्धतीने काम आवडत नाही. उत्स्फूर्तता त्या कामामध्ये असावी लागते. म्हणजे तो विषय समजून घेऊन, आकलन करून सोडून द्यायचा. उगीच खोटं नाही करायचं. ते आत्ता घडते असं वाटलं पाहिजे. तो जिवंत क्षण पकडता आला पाहिजे त्या क्षणांचा, असं माझा म्हणजे प्रयत्न असतो आणि इच्छा असते. तर तसं सगळ्यांचं सहकार्य लागतं. मला असं वाटतं की असा काही राजकीय हेतू जर आपला असता, असा काही माझा राजकीय प्रचाराचा हेतू असता, कुठल्या एका विशिष्ट व्यक्तिमत्वावर असता, तर मग मी वेगळ्या पद्धतीने पिक्चर केला असता. जेव्हा चंद्रकांत कुलकर्णी एक सिनेमा करतो तेव्हा ती जबाबदारी ती गृहीत धरली पाहिजे प्रेक्षकांनी, समीक्षकांनी. आणि मी त्या विश्वासार्हतेला कधी तडा जाऊ देणार नाही. मला असं वाटतं की ही त्या इन्स्पायरेशनची गोष्ट आहे, ही त्या मोटिवेशनची गोष्ट आहे. हा सिनेमा बघून जाताना माझ्या प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं पाहिजे, येस, आय कॅन क्रिएट माय ओन स्टोरी. हे माझं सूत्र आहे. आता तो राजकारणातला आहे का तो समाजकारणातला आहे याच्याशी मला घेणं देणं नाही. आणि मी ते विसरलो पाहिजे तो कशातला आहे, तो कोण आहे तो मला माहीत नाही. जेव्हा मी तुझ्यावर किंवा माझ्यावर असं एका विशिष्ट व्यक्तीवर सिनेमा बनवतो ना, त्याचं स्वरूप डॉक्युमेंटरीकडे होतं.
डॉक्युमेंटरी तसंच्या तसं चित्र हे मला अपेक्षित पण नाही किंवा नव्हतंही. माझ्या सिनेमामध्ये पूर्णतः गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे, वेगळ्या पद्धतीने ती समजून घेतली, त्याचं इंटरप्रिटेशन आहे, ते का घडतंय, ते एकमेकांशी वागताना का वागतायत याचं पण विश्लेषण आहे सिनेमामध्ये. हा सिनेमा बघितल्याशिवाय कळणार नाही ते, कारण मग ते खूप हवेत बोलणं होतं आणि मी 2 मिनिटाचं ट्रेलर आत्ता दाखवलं आहे, पिक्चर अजून बाकी आहे.